प्रत्येक माणसाच्या मानसिक अवस्थेचा थेट परिणाम त्याच्या शरीरावर होतो। डॉक्टर, मग आता करायचं काय? परिणाम कसा होतो? एक साधं उदाहरण घ्या। जेव्हा आपण प्रचंड दुःखात असतो किंवा खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपली भूक अचानक मरते। म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला अन्नाची गरज नसते असं नाही, शरीराला अन्नाची गरज असते, पण त्यावेळी आपली मानसिक अवस्था अशी झालेली असते की शरीराला असलेली अन्नाची गरज दाबून ठेवते। ओवीची पण अवस्था सेम अशीच आहे। तिच्या डोक्यात मनात प्रचंड काहीतरी हुरहुर चालू आहे। तिचा ताण ती सहन करू शकत नाहीये। सारंग, ओवी झोपली का रे? नाही वहिनी, नाही झोपली ती अजून। हे काय? अरे मला जरा ओवीची दृष्ट काढायची होती। मला असं वाटतं मीठ मिरची उतरवली ना की तिचा ताप पण जरा उतरेल। अहो ताई, मेडिकल दृष्टीने याला काही अर्थ नाहीये। ओवीला अंधश्रद्धेची नाही तर मानसिक आधाराची गरज आहे। डॉक्टर सॉरी, कळतंय मला, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही पूर्ण प्रयत्न करताय, पण मला ना ओवीची अशी अवस्था बघवत नाही आहो, म्हणून मी माझ्या समाधानासाठी हे सगळं करते। सॉरी वहिनी, जातो। डॉक्टर, आता मला सांगा काय करायचं? औषधं पण काम करत नाहीयेत। सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे का? मिस्टर सारंग, सायकॅट्रिस्टकडे जाण्याची अजून वेळ आलेली नाहीये। मला असं वाटतं तुम्ही तज्ज्ञांकडे जाण्याच्या आधी ओवी ज्या टीचरचं नाव सतत घेते त्या टीचरची आणि तिची भेट घालून द्या। त्या टीचर समोर आल्यानंतर ओवीमध्ये काही बदल होतोय का, तिचा ताप उतरतोय का, असं नाही झालं तर आपण पुढचा निर्णय घेऊया। डॉक्टर, त्यांची भेट होणं... विचार करा तुम्ही, कारण मुलीच्या आरोग्यापेक्षा मोठं असं काही नाहीये। येते मी। थँक्यू। वेलकम। वा, म्हणजे या डॉक्टरनेच आता सारंगला सावलीकडे जाण्याचा रस्ता दाखवलाय। तर आता हा सारंग काय करणार? ओवीसाठी, आपल्या मुलीच्या जीवासाठी तो काहीही करायला तयार होईल। अगदी त्या सावलीच्या पाया पडायला लागलं तरी चालेल। आणि जर सारंग आणि सावली एकमेकांसमोर आलेच तर काय होईल? खरं तर परच होईल। जर सारंग स्वतःहून त्या सावलीला शोधत गेला आणि तिला या घरात घेऊन आलाच तर मग म्हातारीचा सगळाच तोरा उतरेल आणि या घरात सावली आली की वादळ येणारच। मग त्या वादळात मला त्या म्हातारीला चांगलाच शह देता येईल। अख्खं घर हादरून जाणार त्या सावलीला बघून। वा 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 वा, मोनिका, प्लॅन एकदम बरोबर वर्क होतोय। अम्मा, मला सावली बरोबर गुरुकुलला जायचं असतं। उशीर होत असतो, मी रात्री आलो की तुला फोन करतो। हा, तू काळजी घे। हा, व्यंकटेशजी, निघायचं आपण? निघूया। व्यंकटेशजी, तुम्ही काळजी करू नका। बाबांनी सांगितलंय ना, ते काहीतरी करतील तुमच्या नोकरीचं। तुम्ही टेन्शन फ्री राहा। सावली, आता तू आणि जगन्नाथ काका माझ्या पाठीशी असल्यावर मला कशाचीच भीती नसते म्हणतो मी। आई 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 आई, कर ना गोवीच्या काकूला फोन। कधीपासून सांगतोय मी तुला, प्लीज। अरे गप्प बस, मोठ्यांमध्ये असं बोलायचं नाही, इथे बस गपचूप। व्यंकटेशजी, मला खात्री आहे तुमच्या नोकरीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल। पण माझा प्रश्न कधी सुटेल आई? तुझा पण प्रश्न आपण लवकर सोडवू, पण आधी आपले हे जे व्यंकटेशजी आहेत ना, त्यांचा प्रश्न आपण सोडवलाय। व्यंकटेशजी, तुम्ही कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहात यात शंका नाही, म्हणून आज आत्ता या क्षणापासून गुरुकुलाची सगळी जबाबदारी, सगळी व्यवस्था आता तुम्ही सांभाळायची। थँक्यू थँक्यू। मला खात्री आहे आमच्या गुरुकुलाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाल। नक्कीच काका, तुमचे खूप खूप उपकार। व्यंकटेशजी, लवकरात लवकर अम्मांना फोन करा आणि ही बातमी द्या। खूप आनंद होईल त्यांना। आम्हाला आपण फोन करूया, नक्की करूया। पण आता आपल्याला गुरुकुलला जायला उशीर होतोय ना, आपण रात्री आल्यावरती सगळे मिळून फोन करूया। खरं तर एवढी मोठी जबाबदारी अचानक आली तर मनात थोडी धाकधूक सुरू झाली आहे। व्यंकटेश काका, तुम्ही घाबरूच नका। गुरुकुलात काय करायचं काय नाही हे सगळं मी तुम्हाला शिकवतो बघा। हो का? तूच हुशार आहेस गुरुकुलमध्ये।
तू यांचा क्लास नंतर घे, मला आधी त्या मुलांचा क्लास घ्यायचा आहे. चल लवकर निघूया. नाही, जोपर्यंत तू ओवीच्या काकूंना फोन करत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत कुठंच नाही येणार. अरे अभिर, करते ना नंतर, तू चल ना आधी. नंतर 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 म्हणजे कधी गाई? मी काल रात्रीपासून ते आतापर्यंत तुला म्हणत आलोय, ओवीला फोन करून तिची चौकशी कर म्हणून. मला वाटतंय तिला खरंच बरं नसतं की ग, पण तू माझं ऐकतच नाहीस बघ. कर ना ग फोन, प्लीज प्लीज. अभिर, हट्टीपणा करू नकोस. चल, उशीर होतो आपल्याला. आई बघ ना, आजोबा अजून तयारच झाले नसतात आणि त्यांना सोडून आपण कसं जाणार म्हणतो मी. अरे आज मी गुरुकुलात येत नाहीये बाळा. का आजोबा, रोज तर तुम्ही आमच्या आधी तयार होऊन आमच्या मागे लागला असतात. चला की रे, चला की रे, चला की रे. मग आज आम्ही तुमच्या मागे लागायचं का? चला की हो, चला की हो, चला की हो म्हणून. बस वांग्या. अरे माझे काही मित्र येणार आहेत, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे, कामाचं बोलायचं आहे, तिथेच मला खूप उशीर होणार आहे, म्हणून मी आज येत नाही गुरुकुलला. झालं, चला आता. आई, पण मला प्रॉमिस कर, गुरुकुलात गेल्यावर मला फोन दिसेल म्हणून. बरं ठीक आहे, बघूया आपण. चल बाबा, येते. हा, बाय. सावकाश जा. हो. काका, तुमचे खूप खूप उपकार. आज पहिला दिवस, तुमचे आशीर्वाद आहे. अहो काय करताय व्यंकटेशजी? नवीन कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या येतो. ए ओवी, नको ना संकटात टाकू मला. अभिरीच्या आईला नाही भेटता येणार राजा. ए ओवी, तुला असं काही झालं ना तर सगळं अवसान गळून पडतं बघ. काय करायचं कळत नाही. खरंच सांग ना, काय करू मी? हा हट्ट सोडून दे ना माझ्यासाठी. बाबा, तू काय ऐकत नाहीस माझं? मला खूप भीती वाटते रे. एकदा भेटू दे ना अभिरच्या आईला, प्लीज. राजा, मला जर हे शक्य असतं तर खरंच केलं असतं मी. नाही हे शक्य माझ्याकडून. गाण्याला बंदी आहे ना आपल्या घरात. तरी मी तुला गाण्याच्या क्लासला घेऊन गेलो ना, कारण ते शक्य होतं बाळा. अभिरची आईला भेटणं हे शक्य नाहीये. बघ, आता परिस्थिती खूप बदलली आहे. घरात भांडणं होत आहेत, वाद होत आहेत. आपल्याला घरच्यांचा विचार करावा लागेल ना. आपला जरी ते विचार नाही करत तरी. हे बघ ओवी, तुला माहिती आहे या घरात गाण्याला आणि गाणाऱ्या माणसाला दोघांनाही बंदी आहे, माहिती आहे वा रे वा सारंग. अरे तुझ्या लेकीची तब्येत इतकी खालावली आहे आणि तू या घरातले जुने पुराणे नियम घेऊन बसलायस. काय झालं वहिनी? काय हवंय तुम्हाला? काय झालं, काय हवंय, काय ते प्रश्न? तिची तब्येत बघ. मला माहितीये तिला खूप ताप चढलाय, तो उतरतच नाहीये. मला काळजी वाटली रे, म्हणून आले तिला भेटायला. मग अशी डॉक्टरचं बोलणं ऐकलं मी लॉबीतलं. अरे जर हिच्या गाण्याच्या टीचरच्या इथे घरात येऊन हिच्या डोक्यावरून हात फिरवल्याने ओवीला बरं वाटणार असेल, तिचा ताप उतरणार असेल, तर आत्ताच्या आत्ता जा आणि त्या टीचरला इथे घरात घेऊन ये. तू हिला न्यायला आणि सोडायला जातोस ना, तेव्हा तुमची भेट झाली असेल. तू भेटला असशील त्यांना, किंवा त्या कुठे राहतात, किंवा त्या क्लासमध्येच असतात का दिवसभर, हे बेसिक तर तुला माहिती असेल ना. झाली आहे ना तुमची भेट.